6-8 महिन्यापूर्वीचं डांबरीकरण केलं असेल आणि एसटी महामंडळाच्या खर्चातून ते केलं असेल तर त्या ठेकेदाराला ताबडतोब काम करून देत नसेल तर ब्लॅकलिस्ट करायच्या सूचना मी दिलेल्या आहेत. अस्वच्छता फार मोठ्या प्रमाणात आहे. मी येणार म्हणून काही स्वच्छता त्यांनी केलेली आहे, परंतु हे योग्य नाही, कारण शेवटी आम्हाला महामंडळाच्या खिशातून काही करायचं नाहीये. आता ठेकेदार निश्चित केलेला आहे, ठेकेदाराच्याच माध्यमातून आमच्या डीसीनं ते काम करून द्यायचं आणि त्यामध्ये जर काही तफावत आढळली तर त्याच्यावर ठेकेदारांवर कारवाई करायचे सुद्धा अधिकार त्यांना आम्ही दिलेले. त्यामुळे फक्त उभं राहून त्यांच्याकडे काम करून घ्यायचं, आता काही जास्त काम नाहीये. त्यामुळे अशा जर पद्धतीने काम होत असेल तर मला कारवाई ही त्यांच्यावर करावी लागेल. परंतु शेवटी आता प्रत्येक वेळेस प्रत्येक डीसीवर किंवा त्या ठिकाणच्या प्रमुखावर कारवाई करणं पण योग्य नाही. 1-2 संधी त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्याही दरम्यान जर त्यांनी असंच जर भूमिका त्यांची ठेवली तर निश्चितपणे काहीतरी ठोस कारवाई मला करावी लागेल. स्वच्छतागृहाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. पाण्याचे ग्लास जे आहे ते मी आल्यानंतर त्या ठिकाणी अडकवलेले आहेत असं निदर्शनास आलं. माझ्या समोरच ते ग्लास लावण्यात आले. खरं तर पाणपोई असणं हे सुद्धा ठेकेदाराला सांगितलेलं आहे. ड्रायव्हर कंडक्टरच्या रूम आहे स्वच्छता ठेवणं, त्यांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध करून देणं, पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून देणं ही सुद्धा जबाबदारी ठेकेदाराची आहे. फक्त त्या ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या लोकांना त्या पद्धतीनं काम करून घेणं गरजेचं असताना जर काही दिरंगाई होत असेल तर मला कारवाई त्यांच्यावर करावीच लागेल. परंतु शेवटी काय की प्रत्येक ठिकाणी अशी कारवाई करत गेलं तर शेवटी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचा दोष निर्माण होऊ नये म्हणून 1 संधी किंवा 2 संधी उपलब्ध करून देईल. परंतु तिसऱ्यांदा जर मात्र अशाच पद्धतीने काही त्यांच्याकडनं चुका घडल्या तर कारवाई त्यांच्यावर करणं अटळ. सर, राज्यातल्या अनेक एसटी स्टँडवर खड्डे पडलेले आहेत, तसेच रस्त्यांवर खड्डे आहेत. अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना झाले एसटी बसेस नाहीत. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत. ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर आम्ही हेल्पलाईनच दिलेली आहेत. काही ठिकाणी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.